लोकसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडीचा विधान परिषद निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेला आहे। 11 जागांसाठी निवडणूक झालेली होती आणि त्यामध्ये 9 ठिकाणी भाजपने म्हणजेच अर्थात महायुतीतील घटक पक्षांसह भाजपने उमेदवार उभे केलेले होते आणि 3 उमेदवार महाविकास आघाडीकडून देण्यात आलेले होते। महायुतीने 9 पैकी 9 जागांवरती विजय मिळवला तर महायुतीने 2 जागांवरती एक काँग्रेस आणि एक ठाकरे गटाची जागा जिंकली। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांचा पराभव झालाय। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक येत्या 2 महिन्यांच्या काळानंतर होणार आहे आणि त्यामुळे ही लिटमस टेस्ट मानली जात होती विधान परिषदेची निवडणूक आणि याच निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसल्यामुळे आता महायुतीने जोरदार लोकसभेनंतर कमबॅक केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या महाविकास आघाडीला एक प्रकारे धक्का बसलाय तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या तीनही नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी एक प्रकारे निवडणुकीच्या आधी कमबॅक केल्याचं पाहायला मिळतंय। परंतु या निवडणुकी मागून एक 8 राजकीय अर्थ निघतात आणि या राजकीय अर्थाद्वारे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अनेक पक्ष हे राजकीय रणनीती आखल्याचं पाहायला मिळतील। हे 8 अर्थ काय आहेत, या विधानसभा निवडणुकीतून नेमका राजकीय मेसेज काय आला, कोणत्या पक्षाने कशी व्यूहरचना आखलेली होती, रणनीती आखलेली होती, हे सगळं आपण पाहणार आहोत। परंतु या 11 जे विजयी उमेदवार आहेत त्यांना किती मतं मिळाली, कोणत्या पक्षाचे कुठले उमेदवार जिंकले, हे सुरुवातीला आपण पाहणार आहोत। महायुतीने ज्या 9 जागा जिंकल्या त्या 9 जागांपैकी 5 उमेदवार हे भाजपचे जिंकलेले आहेत। पंकजा मुंडे ज्यांचा 2019 मध्ये धनंजय मुंडे यांच्याकडून परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झालेला होता आणि आता 2024 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला। आता त्या पंकजा मुंडेंचा राजकीय विजनवास संपलेला आहे, कारण भाजपने त्यांना विधान परिषदेवरती घेतलं आणि आता पंकजा मुंडे या आमदार झाल्या आहेत। पंकजा मुंडेंना 26 मतं मिळाली, परिणय फुके यांना 26 मतं मिळाली, अमित गोरखे यांना 26 मतं मिळाली, योगेश टिळेकर जे पुण्यातले नेते आहेत भाजपचे त्यांना सुद्धा 26 मतं मिळालेली आहेत। जे भाजपचे 5 उमेदवार जिंकले त्यापैकी 4 उमेदवारांना भाजपने 26 मतांचा कोटा ठरवलेला होता आणि तेवढ्याच आमदारांनी मतं दिल्यामुळे 23 मतांचा विजयी कोटा होता आणि त्यांना 26 मतं मिळाल्यामुळे भाजपची 4 उमेदवार जिंकली। आणि जे शेतकरी नेते आहेत सदाभाऊ खोत यांना सुद्धा भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं होतं, त्यांना पहिल्या पसंतीची 14 मतं मिळाली आणि दुसऱ्या फेरीमध्ये सदाभाऊ खोत यांचा विजय झालेला आहे आणि परिणामी शरद पवारांनी पाठिंबा दिलेल्या जयंत पाटलांचा पराभव झाला। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी गर्जे हे निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यांना 24 मतं मिळाली। राजेश विटेकर जे परभणीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी अनेकदा निवडणूक देखील लढवलेली आहे, त्यांना 23 मतं मिळाली, म्हणजे काठावर ते निवडून आले। आणि शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने या 2 नेत्यांचं तिकीट हे लोकसभेच्या निवडणुकीवेळी कापण्यात आलेलं होतं। या दोन्ही नेत्यांना शिंदेनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं होतं आणि 24 मतं ही दोन्ही उमेदवारांना मिळालेली आहे आणि या दोन्ही उमेदवारांचा विजय झाल्याचं पाहायला मिळालं। महायुतीमध्ये 3 उमेदवार देण्यात आलेली होती, त्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रज्ञा सातव त्यांना 25 मतं मिळाली, मिलिंद नार्वेकर यांना 22 मतं मिळाली आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा विजय झाला। आणि जयंत पाटील जे शेतकरी कामगार पक्षाचे होते त्यांना पहिल्या पसंतीची 12 मतं मिळाली आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे। आपण आता साधारण कुठल्या उमेदवाराला किती मतं मिळाली आणि कोण उमेदवार विजयी झालं हे सुरुवातीला बघितलं। आता या निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काय राजकीय अर्थ, काय राजकीय मेसेज देण्यात आलाय अनेक पक्षांकडून, तर पहिला जो अर्थ आहे तर तो उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारांचं संख्याबळ नसताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या मदतीने त्यांचा उमेदवार जिंकवलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे 16 आमदार उरलेले होते, त्यामुळे 23चा कोटा असताना 16 आमदारांच्या बळावर मिलिंद नार्वेकर यांना जिंकवणं हे सोपं नव्हतं। परंतु काँग्रेसच्या आमदारांची मतं मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जी व्यूहरचना आखलेली होती त्याद्वारे त्यांनी त्यांचे विश्वासू नेते मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणलेला आहे। दुसऱ्या फेरीत त्यांचा विजय झालेला होता। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन आता भाजपकडून करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात प्रामुख्याने बीड असेल आणि आजूबाजूचा प्रदेश आहे तिथे भाजपचा पराभव झालेला होता। एक प्रकारे जी 1 जागा संभाजीनगरची महायुतीला मिळाली, भाजपला 8 जागांपैकी एकाही ठिकाणी विजय मिळवता आलेला नव्हता, त्यामुळे मराठवाड्यात एक प्रकारे भाजपकडून डॅमेज कंट्रोल केलं जाईल असं सातत्याने बोललं जात होतं आणि तोच प्रयत्न भाजपने सुद्धा पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती घेऊन केलेला आहे। पंकजा मुंडे यांच्याबरोबर भाजपने जे इतर उमेदवारांना संधी दिली, त्यांना आमदार केलं, त्यांच्या मागे सुद्धा भाजपने सोशल इंजिनिअरिंग एक केलेलं आहे। पंकजा मुंडे या वंजारी समाजून येतात, अर्थात त्या ओबीसी आहेत। योगेश टिळेकर हे पुण्यातून माजी आमदार आहेत हडपसरचे, ते माळी समाजातून येतात, ते सुद्धा ओबीसी आहेत। परिणय फुके हे माजी मंत्री देखील आहेत, कुणबी समाजातून ते येतात, ते सुद्धा ओबीसी आहे। सदाभाऊ खोत हे पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते आहेत, ते मराठा चेहरा आहेत आणि अमित गोरखे जे पश्चिम महाराष्ट्रातले दलित चेहरा आहेत। तर एक प्रकारे भाजपने 3 ओबीसी, 1 मराठा आणि 1 दलित अशा 5 उमेदवारांना, 5 नेत्यांना आमदारकी दिलेली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपने एक प्रकारे एक सोशल इंजिनिअरिंग करून मतं साधण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्या निकालातून दिसतं।
तिसरं म्हणजे शरद पवारांचा पाठिंबा असून सुद्धा महाविकास आघाडीच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, परिणामी शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला। शरद पवारांनी शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलेला होता। जयंत पाटील यांच्याकडे स्वतःचे कुठलेही आमदार नव्हते, परंतु शरद पवारांच्या पक्षाचे आमदार आणि काँग्रेसचे काही आमदार शेकापच्या जयंत पाटील यांना मदत करतील, मतदान देतील आणि शेकापचे जयंत पाटील जिंकतील असा कयास बांधला जात होता। परंतु काँग्रेसच्या किमान 6 ते 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसकडे एकूण 37 आमदार होते, प्रज्ञा सातव यांना 25 मतं मिळाली। जे उद्धव ठाकरेंच्या गटाचे मिलिंद नार्वेकर जिंकले, त्यांना 6 मतं गेली, दुसऱ्या फेरीमध्ये ते जिंकले। मग उरलेली 7 मतं काँग्रेसची गेली कुठे, हा प्रश्न सातत्याने उपस्थित होता। काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी यांनी सुद्धा मुंबई तकशी बोलताना त्यांची नाराजी बोलून दाखवलेली होती आणि त्यांचीच नाही तर काँग्रेसच्या काही आमदारांची सुद्धा नाराजी असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे आता ते 7 आमदार कोण आहेत, त्यांनी कुणाला मतदान केलं, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। त्याचबरोबर क्रॉस वोटिंग झाल्यामुळे आता काँग्रेसचा त्यांच्या आमदारांवरती पकड आहे का, नियंत्रण आहे का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। कारण लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर महाराष्ट्रात एक प्रकारे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बळ निर्माण झालेलं होतं, परंतु आता विधानसभेपूर्वी काँग्रेसला अशा पद्धतीने राजकीय गोष्टींचा कारणांचा सामना करावा लागणं आणि त्यामुळे महायुतीने कमबॅक करणं हे सुद्धा महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे, प्रामुख्याने काँग्रेससाठी। काँग्रेसच्या 6 ते 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं बोललं जात आहे, परंतु सगळ्यात गेम चेंजर, सगळ्यात किंग मेकर जे पक्ष आणि जे आमदार होते ते म्हणजे घटक पक्ष आणि अपक्ष। यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती बहुजन विकास आघाडीची, अर्थात हितेंद्र ठाकूर यांची, किंवा समाजवादी पार्टीचे अबू आझमी असतील, त्यांच्याकडे 2 आमदार होते, मनसेचे राजू पाटील होते, MIMचे 2 आमदार होते आणि काही अपक्ष आमदार। तर ह्या घटक पक्षांच्या, मित्र पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांची मतं कुठे जाईल हा सातत्याने प्रश्न उपस्थित होत होता। परंतु काँग्रेसचे 6-7 आमदार ज्यांची मतं फुटली अशी सातत्याने चर्चा होते। त्यांच्याबरोबर बविया, सपा, मनसे, MIM आणि काही अपक्ष आमदार यांनी पहिल्या पसंतीची मतंही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलेली नाही असे या निकालातून स्पष्ट होते। त्यामुळे महाविकास आघाडीने ला मतं जर ही मिळालेली नसतील तर महायुतीने म्हणजे शिंदे फडणवीसांनी अपक्षांसह जे छोटे छोटे घटक पक्ष आहे त्यांची मतं मिळवण्यात त्यांना यश आल्याचं आपल्याला प्रामुख्याने दिसतं। लोकसभेच्या पराभवानंतर शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्याकडील जे आमदार आहेत त्यांना बंडावळी ज्या आमदारांनी पाठिंबा दिला त्या आमदारांचं संख्याबळ जे अद्यापही त्यांच्याकडे अबाधित आहे असा सुद्धा त्यांनी राजकीय मेसेज दिलेला आहे। त्यांचा गट मजबूत आहे। ही चर्चा कशासाठी होते तर शरद पवार यांच्या नेत्यांकडून विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे काही नेते त्यांना गुप्त मतदान करू शकतात, शिंदे गटाचे काही आमदार हे उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मतदान करू शकतात, कारण मिलिंद नार्वेकर यांचे अनेक पक्षांशी चांगले संबंध आहेत असा सुद्धा दावा करण्यात येत होतो। त्यामुळे या चर्चेला जोर आलेला होता। परंतु आता जर आपण बघितलं तर अजित पवार गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांना मतदान त्यांचे इंटॅक्ट आहेत, परंतु याच्यावरती त्यांचे मतदान वाढलेलं आहे। आता हे मतदान कुठून आलं हे सुद्धा त्यांचे नेते वेगवेगळ्या पद्धतीने खुलासा करतात, पण प्रामुख्याने मुद्दा हाच आहे की अजित पवारांनी आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मतदार अबाधित राखलेले आहे आणि याचबरोबर त्यांनी अपक्षांची मतं सुद्धा खेचलेली आहे। तिकीट कापलेले जे नेते होते, भावना गवळी असतील, कृपाल तुमाने असतील शिंदे गटाचे, यांना लोकसभेवेळी तिकीट मिळालेलं नव्हतं, त्यांना संधी मिळालेली नव्हती। त्यामुळे आता निष्ठावानांना डावललं जाणार नाही असा सुद्धा राजकीय मेसेज एकनाथ शिंदे यांनी दिलेला। या दोनही नेत्यांना विधान परिषदेवरती निवडून आणण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं। त्यामुळं एक प्रकारे आमच्या पक्षातल्या निष्ठावानांना ज्यांचं आम्ही तिकीट कापलं, ज्यांना आम्ही संधी दिली नाही अशा सुद्धा नेत्यांना संधी देण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। 11 जागांवरती झालेली विधान परिषदेची निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट मानली जात होती, सेमीफायनल मानली जात होती। परंतु त्यापूर्वीच महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडल्याने, समर्थित उमेदवार पडल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसलाय। एकीकडे महाविकास आघाडीने आम्ही जनतेत जाऊ, जनतेतून निवडून येऊ असा सुद्धा ते दावा करतायत, तर दुसरीकडे महायुतीच्या 9च्या 9 जागा जिंकल्याने कार्यकर्त्यांमध्ये बळ आलेलं आहे, त्यांच्यामध्ये बळ संचारलेलं आहे। त्यामुळे आगामी काळात या दोन्ही आघाड्या कशा पद्धतीने लोकांच्या समोर जाणार, कशा पद्धतीने विधानसभा निवडणूक लढणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने राजकीय मेसेज दिले गेले आणि ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये उमेदवार जिंकून आले, कुणी कसे डाव खेळले हे सगळं आपण बघितलं। या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।